नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी श्वेता सोपारकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्तनपान हे बाळासाठी अमृत समजलं जातं. आईचं दूध हे बाळाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. या स्तनपानाचं महत्त्व लक्षात घेऊनच गेल्या 26 वर्षांपासून जवळपास 120 देशांमध्ये 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्त्व आणि त्याबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करून समाजामध्ये जनजागृती करणं हा यामागचा उद्देश. आता या स्तनपानाचा बाळ आणि आईच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याशिवाय बाळाच्या जन्मानंतर पहिले 6 महिने आईचं दूध बाळासाठी का गरजेचं असतं, नेमक्या स्तनपानासंदर्भात मातांना कोणत्या अडचणी असू शकतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आपला आजचा विषय काय आहे तो बघूया. आपला आजचा विषय आहे मातेचे दूध बाळासाठी अमृत. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपला आजचा हा विशेष भाग आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच एका तज्ज्ञ व्यक्तीला आज आपण आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊयात. मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे मॅडम ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मुंबईच्या कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयाच्या त्या अधीक्षिका आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय महिला रत्न सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच जटिल केसेस हाताळण्यात मॅडमचा हातखंडा आहे. कटके मॅडम व्यतिरिक्त चंद्रपूर इथल्या अग्रवाल रुग्णालयाच्या सल्लागार स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर इंदू अग्रवालही थोड्या वेळानंतर आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील, अनेक शंका असतील, त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक याप्रमाणे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050. मोबाईल धारक आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. मॅडम, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत. आज मॅडम आपण जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानाबद्दल बोलतो आहोत. तर ह्या बाळाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर की ह्या स्तनपानाचं काय महत्त्व आहे? आपण जर बघितलं की ती बाळाच्या जन्मानंतर आज आपण पाहतो की नेहमी बाळ जन्मल्या आपण आईच्या म्हणजे आईला दूध हे करण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्येही आज आपण पाहतो की आपण बाळाला आईच्या छातीवरती आपण लावतो, जेणेकरून म्हणजे ते आईची जी आहे वर ती पण लवकर त्याच्यामध्ये सुटते आणि रक्तस्राव कमी होतो. आज आपण बघितलं की आईचं जे मातेचे दूध आहे ते अमृतासारखं आहे. अमृत म्हणजे काय आहे की त्यामध्ये सगळे एक पोषक आहार जे आहे बाळाला लागतो तो महत्वाचा त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रथिने असतात, क्षार असतात आणि जीवनसत्वे अ, ब, क हे फार महत्वाचे आहेत. आणि प्रतिजैविके असल्यामुळं बाळाची जी आहे रोगप्रतिकार शक्ती ही चांगल्या पद्धतीने वाढते. आणि जेव्हा आपण बाळाला जे दूध देतो आणि त्या दुधामधून हे संपूर्ण त्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर कधीपासून स्तनपानाला सुरुवात करायला हवी, म्हणजे पहिलं दूध जे असतं कोल्स्ट्रम ज्याला आपण म्हणतो ते बाळासाठी किती महत्वाचं आहे? हो, तर बाळाच्या जन्मल्यापासून खरं तर अर्ध्या तासामध्ये त्याला बाळाला दूध देणं फार गरजेचं आहे जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर. आणि जर समजा सिझेरियन सेक्शन असेल तर आपण 4 ते 6 तास अशी आपण वाट बघू शकतो, कारण भूल दिलेली असते आईला, त्याच्यामुळे ती पेनमध्ये असते आणि जो औषधं दिलेले आहेत त्यांचा इफेक्ट कमी होण्यासाठी आपल्याला त्याची थोडीशी काळजी घ्यावी लागते. पण जर आपण बघितलं की जर समजा अर्ध्या तासामध्ये जर आपण ते सुरू केलं, आता तुम्ही सांगितलं की कोलोस्ट्रम, आता कोलोस्ट्रम हे जे दूध आहे ते अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या 72 तासामध्ये कोलोस्ट्रम हे जे दूध ज्याला आपण म्हणतो की चीक दूध आहे आणि ह्या दुधामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रथिने असतात की जे बाळाला फार आरोग्यासाठी असतात. हा एक म्हणजे जाडसा पिवळसरा असा जो दुधाचा प्रकार आहे, त्याच्यामुळे त्याचं दूध घेतल्यानंतर रेचक गेल्यानंतर ते बाळाची जे इंटेस्टाईन असतात आतडे त्याच्यामध्ये मुवमेंट्स होतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अ, ब, क जीवनसत्व असल्यामुळे ह्या बाळासाठी हे अतिशय उपयोगाचं आहे. आपल्याकडे असे गैरसमज असतात की हे कोलोस्ट्रम आहे की म्हणजे हे विचिस मिल्क ज्याला आपण म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो की हे चेटकिनीचं दूध आहे आणि ते नाही द्यायला पाहिजे, तर हा एक चुकीचा गैरसमज आहे. माझं असं सांगणं आहे की हे जे दूध आहे हे बाळाला अमृतासारखंच म्हणजे अमृतच आहे. त्याच्यामुळे हे दूध न काढून फेकता तुम्ही हे बाळाला देणं फार गरजेचं आहे. हे नुसतं बाळाला पहिल्या 6 महिने आणि 1 वर्षासाठी नाही, तर त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी हे त्याला एक चांगली रोगप्रतिकार शक्ती देऊ शकतो.
आईचं दूध बाळासाठी पुरेसं आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि दिवसातून किती वेळा स्तनपान करायला हवं, द्यायला हवं? पहा, आता बाळासाठी आईचं दूध हे पुरेसंच असतं. पण जेव्हा आपण आईच्या छातीला किंवा स्तनाला लावतो, बाळ ज्या पद्धतीने ते ओढत राहतं तसं तसं आईचं जे दूध आहे ना ते वाढत जातं. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की जेव्हा बाळाला गरज वाटते की आपल्याला भूक लागलेली आहे, त्याचे ओठ थोडेसे उघडलेले असतात किंवा बाळ काही सिग्नल्स देतं, ते आईला लक्षात येतात आणि त्यानंतर आपण त्या बाळाला जर दूध पाजवलं तर जनरली एका दिवसामध्ये 10 ते 12 वेळेस आपण फिडिंग करणं गरजेचं आहे. पण आता आपण असं म्हणतो की एक शेड्यूल ठेवून फिडिंग करण्यापेक्षा डिमांड फिडिंग ही फार महत्वाची आहे. म्हणजे जेव्हा असं आपल्याला वाटतं की आपल्या बाळाला गरज आहे तेव्हा दूध देणं हे फार गरजेचं आहे. अच्छा. आणि आता बाळाला दूध पाजत असताना ही मातेची स्थिती कशी असायला हवी जेणेकरून माता आणि बाळ दोघांनाही ते सोपं पडेल? हो, तर आपण एक अशी स्लाइड बघूया याच्यामध्ये की आता ह्या स्लाइड मध्ये जर आपण पाहिलं तर योग्य शारीरिक स्थिती काय आहे, तर सगळ्यात महत्वाची योग्य शारीरिक स्थिती म्हणजे कसं की आईने कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये तिच्या स्थितीमध्ये तिने बसलं पाहिजे. कधीही सिझेरियन किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाली तर तिचा जो पाठीचा कणा आहे तो दुखत असतो, त्याच्यामुळे एक उशी मागे घेणं फार गरजेचं आहे. आणि मांडी घालून बसणं जे भारतीय पद्धतीचं आहे ती बरेच लोक अवलंबतात. तर ज्या आपण स्तनामध्ये बाळाला दूध पाजवतो त्या साईडची मांडी थोडी आपण उंचावली घेतली पाहिजे आणि कोपऱ्यामध्ये आपण बाळाला असं सुस्थितीमध्ये जर आपण घेतलं आणि छातीला लावलं ते पूर्ण बाळ हे आईला चिकटलेलं असलं पाहिजे. बाळाची हनुवटी जी आहे, जर आपण ह्या पिक्चरमध्ये बघितलं तर ही हनुवटी बाळाची इथे स्तनाला चिकटलेली आहे आणि त्याच्यामुळं ही जी स्थिती आहे योग्य शारीरिक स्थिती आहे. पण जर आपण बघितलं की दुसऱ्या पिक्चरमध्ये ह्या अयोग्य स्थितीमध्ये जर पाहिलं की आई एकीकडे बघते, बाळ एकीकडे पाहत आहे आणि कम्फर्टेबल नाहीये आणि ब्रेस्ट फिडिंग करणं किंवा स्तनपान करणं हे म्हणजे पूर्ण 6 महिन्यामध्ये बरीचशी अशी प्रक्रिया असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस सुस्थितीत ठेवल्यामुळे आपल्याला पाठीच्या कणाचे आजार किंवा दुखणं किंवा कंटाळवाणे वाटणं असं वाटणार नाही. अच्छा. हे बसून दूध पाजणं तर आणखी कोणत्या स्थितीमध्ये? तर आणखीन अशा आपल्याला बऱ्याच पद्धती आहेत त्याच्यामध्ये. आता हे महत्वाची एक आपण जर बघितलं की ह्या जो बाळ आहे तर ह्या बाळाने हा जो एक स्तनमंडल जे असतं निप्पलच्या बाजूला जो प्रायमरी एरिओला असतो तो पूर्णतः बाळाच्या तोंडामध्ये जाणं फार महत्वाचं आहे. कारण हा जर गेला तरच बाळ अतिशय चांगल्या पद्धतीने ते चोखू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला कशी योग्य स्थिती आहे ते बघणं महत्वाचं आहे आणि बाळाला आपण कशा पद्धतीने दूध पाजलं पाहिजे ही पण एक शास्त्रीय पद्धत आपण अवलंबली पाहिजे. आता हे जर बाकीचे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बघितलं तर आपण कुशीवर झोपून बाळाला आपण चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. पण बाळ जर झोपेत असेल तर मग मात्र त्याचं नाक दबल्या जातं. त्याच्यामुळे आईने जागरूक राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये भारतीय पद्धत आपण आता पाहिलेली आहे आणि ही पाळणा पद्धत आहे की ज्या पाळणा पद्धतीमध्ये की आई अशी कम्फर्टेबली राहून हाताचा पाळणा करते आणि त्याच्यामध्ये त्या बाळाला व्यवस्थितपणे हे दूध पाजवलं जातं. आता जर समजा जुळे मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण ते पाजवायला पाहिजे, तर ही फुटबॉल पद्धत त्याच्यासाठी खूप चांगली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बाळाच्या ह्या पायाची पोझिशन ही मागे गेलेली आहे आणि हे डोकं व्यवस्थितपणे लावून आणि आई दोन्ही हातांनी त्याला सपोर्ट करते. आणि हे फार महत्वाचं आहे की जेणेकरून आईलाही त्रास होणार नाही आणि बाळालाही चांगल्या पद्धतीने दूध पिण्यासाठी मदत होईल. तर हे महत्वाचं आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस जर बाळाला व्यवस्थितपणे दूध नाही दिलं तर बाळ चिडचिड करतं. त्याच्यामुळे ह्या ज्या पद्धती आहेत ह्या आपण अवलंबलेल्या खूप चांगल्या आहेत आणि ह्या तुम्ही बघून घ्या आणि अशा पद्धतीनेच आपण बाळाला दूध पाजवलं पाहिजे. कार्यक्रमात पहिला फोन आपल्याला आलाय. भावना लोहार जळगावहून आपल्याशी बोलतात. नमस्कार भावना. नमस्कार भावना, तुमचा प्रश्न विचारा. हो मॅडम बोला. हा बोला मॅडम, तुमचा प्रश्न विचारा भावनाजी. हा मॅडम, माझं बाळ आता हल्ली 2 वर्षाचं झालंय. हॅलो. बोला बोला, येतोय आवाज तुमचा. तर तो अजूनही स्तनपान करतोय, त्याला पाजणं योग्य आहे की अयोग्य आहे? बरं, धन्यवाद भावनाजी तुमच्या प्रश्नाबद्दल. मॅडम नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. प्रश्न विचारला होता त्याच्या उत्तर. भावनाताई, तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. पण कसं आहे की आपण काय म्हणतो की 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग आणि 1-1.5 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापर्यंत पण तुम्ही बाळाला चांगलं आईचं दूध देऊ शकता. पण जेव्हा 6 महिन्यापासून दूध झाल्यानंतर आपण ज्याला जे म्हणतो बाळाला जे पोषक आहार आहे
ते पण आपण देणं फार गरजेचं आहे. हळूहळू आता 2 वर्ष झाले तर मुलांपासून आपण ते दूध कमी करू शकता, कारण एकदम जर समजा मुलाकडून जर समजा तुम्ही दूध काढून घेतलं तर मग ते बरोबर राहणार नाही. तर हळूहळू सवय कमी करा त्याच्यासाठी, आणि त्याला जास्त अन्न खाण्यासाठी डाळ भात आहे, मुगाच्या डाळीचं पाणी आहे, बटाट्याचं आहे किंवा फळं आहे, त्याच्या आहाराबद्दल तुम्ही थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरं. आणखी मॅडम की काही मातांना दूध कमी येतं तर काहींना जास्त येतं, तर यामागची कारणं काय असू शकतात आणि ज्या मातांना दूध कमी येतं तर त्यांनी ते वाढवण्यासाठी काय करता येईल? कसं आहे की आईचं जे दूध आहे ते बाळाला असं कमी जास्त असं काही फारसं नसतं. म्हणजे जर समजा आपण डिलिव्हरी नंतर जर ते बाळाला जर समजा आईने जवळ घेतलं आणि जर समजा स्तनपान करण्यास लवकर सुरू केलं तर बाळाच्या ह्या बॉन्डिंगमुळं आणि बाळाच्या त्या इव्हन त्या बघण्यामुळे पण जरी आहे ना, ते बॉडीमध्ये ते हार्मोन्स सिक्रेट होतात, प्रोलॅक्टिन वगैरे, आणि त्याच्यामुळे दुधाची वाढ होते. पण कधी कधी अशा मेडिकल कंडिशन्स असतात की ज्याच्यामुळे आईला दूधच येत नाही. तर दूध येत नसेल तर आपल्याकडे आपण तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याच्यासाठी दूध वाढण्यासाठी आपण औषधं घेऊ शकता. ती एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस असं वाटतं की आईला समजा कमी दूध येत आहे, तर एक तर बाळाला आपण सतत छातीवर लावलं पाहिजे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपला जो आहार आहे तो तपासून घेतला पाहिजे. खूप जास्त आपण दूध समजा पाणी आहे, फळं आहेत, प्रथिने आहेत, असा संतुलित जर आपण आहार जर घेतला आणि त्यामुळे मग बाळाला दूध निर्मितीसाठी फार चांगलं होईल. जर आपण पाहिलं तर आपल्याकडे आजीच्या काळामध्ये किंवा आपल्या आई पण आपल्याला सांगतात किंवा की आहारामध्ये आपल्याला बाजरीचं पेज, नाचणीचं पेज आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी याला आम्ही म्हणतो की याच्याने दूध वाढतं गॅलॅक्टोगॉक्स सारखं. आणि जर समजा आपण अशी जर याच्यानी जर समजा आहाराने पुरेशा विश्रांतीने किंवा बाळाला लावूनही जर दूध वाढत नसेल तर निश्चितच तज्ञ डॉक्टरांना सांगून आपल्याकडे टॅबलेट पेरिनॉम्स किंवा आणखीन दुसऱ्या अशा टॅबलेट्स आहेत त्या आपण घेऊ शकतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हा फारसा मोठा नाही, जवळजवळ 98% स्त्रियांना याचा काही प्रॉब्लेम होत नाही. पण 1-2% जर समजा दूध येतच नसेल तर मग आपण त्यांना कॉन्सिल करून औषधं देऊन दुधाची वाढ करू शकतो. बरं. बऱ्याचदा मॅडम असं होतं की स्तनांमध्ये दूध साठून राहिल्यामुळे गाठी तयार होतात, स्तन कडक होतात, दुखायला लागतात. अशा वेळी बाळाला पाजणं सुद्धा आईसाठी वेदनादायी असू शकतं. मग अशा वेळी काय करता येईल? हो, आता मला असं म्हणायचंय की नेहमी जर बघितलं आपण, जर सुयोग्य स्थितीमध्ये जर माता बसली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण जर बाळाला दूध पाजवत गेलो तर हे प्रश्न उद्भवत नाहीत. आता चांगल्या किंवा करेक्ट पद्धतीने कसं बघायचं, तर आपण आत्ताच ही स्लाइड बघितली. तर बाळ जेव्हा आपण भारतीय पद्धती आपण घेऊया, बाळ जर आपण सपोर्ट केलं म्हणजे बाळाच्या कोपऱ्याला इथे ठेवून आणि बाळाचं जे आहे तर नेमकं कसं आहे की तो जो स्तनमंडल किंवा जो निप्पलच्या बाजूला जो काळा मोठा जो भाग असतो त्याला प्रायमरी एरिओला म्हणतात, तो बाळाच्या तोंडामध्ये तो गेला पाहिजे. तो तोंडामध्ये गेल्यानंतर त्याचं जे छोटंसं जे ओठ असतं, जे खालचं जे ओठ आहे ते असं दुमडलं गेलं पाहिजे आणि बाळाची जी हनुवटी आहे ना ती छातीला चिकटली गेली पाहिजे आणि पूर्ण शरीर जर आईला चिकटलं गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बाळाला चोखता येईल. आता याच्यामध्ये 2 प्रक्रिया असतात नेहमी दूध घेताना. तर एक तर बाळ चोखतं, म्हणजे जर त्या स्तनमंडलाला लागलं आणि तिथून जर समजा त्यांनी सक केलं बाळाला तर पूर्णतः दूध त्याच्या तोंडामध्ये येतं आणि हे तोंडामध्ये आलेली ही चोखण्याची प्रक्रिया झाली. आणि दुसरी महत्वाची प्रक्रिया आहे की ते आलेलं तोंडामध्ये जेव्हा गाल फुगतात बाळाचे तेव्हा ते गिळून घेणं, तेव्हा एक पॉज येतो. तर ह्या पद्धतीने जर आपण स्तनपान केलं तर मग हे प्रॉब्लेम्स येत नाहीत. पण कधी कधी काय होतं की घाईघाईमध्ये आपण नीट बाळाला घेत नाही आणि त्याच्यामुळे तो निप्पलला चोखत बसतो आणि त्याच्यामुळे ते निप्पल थोडेसे वेदना होतात. कारण आईला वेदना होतात त्याच्यामुळे आई पूर्ण स्तन देत नाही आणि जेव्हा बाळाला दूध मिळत नाही म्हणून तो परत तेच चोखत बसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा टाळण्यासाठी आपण एका शास्त्रशुद्ध पद्धतीने, योग्य अशा पद्धतीने स्वतःची आईनी स्थिती आणि बाळाला कसं लावलं पाहिजे हे आपण शिकून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण ते केलं पाहिजे. पण जर समजा दुखत जरी असलं समजा तिथे, तरी मला असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एक थोडासा असा मसाज करू शकता, गरम पाण्याने शेकू शकता. कारण काय होतं की याच्यामध्ये छातीमध्ये दूध साठल्यामुळे किंवा दाटल्यामुळे तिथली ती छाती थोडीशी मोठी होते आणि मग तिथे ते पेन निर्माण होतो. तर ह्या दुखण्यासाठी म्हणजे बाळाला नेहमी तिथूनच दूध पाजवा किंवा दुसऱ्या छातीला लावून पाजवा, पण ती स्तन मोकळं करणं फार महत्वाचं आहे. एकतर मसाज करून त्याचं दूध पिळून काढायला पाहिजे
पाहिजे आणि फार दुखत असेल तर एखादी गोळी घेऊ शकतो आपण. दूध साठलं नाही पाहिजे याची आपण काळजी हो, घेतली पाहिजे. कारण दूध हे बाळाने पिलं पाहिजे. जर नसेल तर थोडं मसाज काढून तुम्ही काढू शकता नॉर्मल घरी. पण जर होत नसेल तर ब्रेस्टचे पंप्स पण असतात, त्या पंपने आपण दूध काढलं की छाती हलकी होते. पण तरीही नंतर बाळाला पाजवताना आपण नेहमी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पाजवलं की मग हा त्रास होणार नाही. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. आरती कांबळे पुण्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार आरती, बोला. नमस्कार मॅडम, माझा मुलगा आहे 2 वर्षाचा. हं. तर त्याचं जेवण म्हणजे त्याला असं कोणता आहार दिला पाहिजे जेणेकरून त्याचे विटॅमिन, झिंक आणि कॅल्शियम म्हणजे पूर्णपणे तो हेल्दी राहील, हे विचारायचं होतं मॅडम. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे की त्याला जे दूध आपण जे बाहेरचं देतो तर ते कोणतं दूध दिलं पाहिजे त्याला, गाईचं की म्हशीचं? धन्यवाद आरती तुमच्या प्रश्नाबद्दल. आरतीताई, म्हणजे आता 2 वर्षाचं तुमचं मूल आहे, ते संपूर्ण संतुलित आहार आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये भाजी पोळी देऊ शकता तुम्ही, डाळ भात देऊ शकता आणि फळ देणं फार गरजेचं आहे. जर समजा ते नॉन व्हेजिटेरियन घेत असतील तर समजा त्याच्यामध्ये अंडे वगैरे देणं पण फार महत्वाचं आहे. आणि अशा बाळाला जर संतुलित आहार दिलं तर आपल्याला म्हणजे फारसं दूध देण्याची गरज नाही. किंवा आपण दूध जर देत असाल तर जे तुम्ही समजा गाईचं देत असाल तर ते पण चांगलं आहे. आणि म्हशीचे दूध थोडंसं दाट असतं तर थोडंसं पाणी घालून दिलं तर जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही देऊ शकता. पण जनरली असं म्हणतात की गाईचं दूध दिलेलं खूप चांगलं असतं आणि ते पचण्यास थोडंसं हलकं असतं. तर तुम्ही म्हशीचं तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं बाळाला पाजवून बघा, ते पचलं तर ते कंटिन्यू करू शकता. त्याच्यातच मॅडम एक आणखी प्रश्न ऍड करावा असं वाटतो की साधारण 6 महिन्यानंतर कधीपासून बाहेरचे अन्नपदार्थ कधीपासून सुरू करायला हवेत? कसं आहे की जर 6 महिन्यानंतर आपल्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त स्तनपान करणं आणि त्याच्यामध्ये मला निक्षून सांगावं वाटतं की कधीही बाळाला आपण त्याच्यामध्ये पाणी द्यायचं नाही, त्याची गरज नसते. कारण आईच्या दुधात 88% पाणी असतं. त्याच्यानंतर मध, गुट्टी किंवा बदाम चाटून हे करणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर 6 महिन्यापर्यंत कंपल्सरी एक्सक्लुझिव्ह स्तनपान करणं, नुसतं आईचं दूध आईचं दूध आईचं दूध. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला थोडंसं आपण पेज देऊ शकता, नाचणीचं सत्व देऊ शकता किंवा भातावरचं पाणी देऊ शकता, मूग आणि डाळचं पाणी देऊ शकता आणि हळूहळू बटाटे स्मॅश करून देणं, बनाना देणं आणि मग आपण 1-1.5 वर्षापासून चांगला आहार सुरू करू शकतो. आता यानंतर चंद्रपूरच्या अग्रवाल रुग्णालयाच्या सल्लागार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर इंदू अग्रवाल आपल्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेलेत. नमस्कार इंदूजी. नमस्कार. नमस्कार. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आपला आजचा हा विशेष भाग आहे आणि डॉक्टर राजश्री कटके आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तुमचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते मॅडम. मॅडम, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही चंद्रपूरमधल्या महिलांना आरोग्य सेवा देत आहात. तर चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल भागात या स्तनदा मातांच्या आरोग्याची स्थिती कशी आहे आणि या ठिकाणी स्तनपान देणाऱ्या मातांचं प्रमाण कसं आहे? चंद्रपूर जिल्हा अर्बन आणि रुरल हे दोन्ही मिळून करीब 34,000 to 35,000 डिलिव्हरीज होतात वर्षातून. आणि त्याच्यामध्ये 100% लोक स्तनपान करायला त्यांचं मोटिवेटेड असतात. असं नाही की मी करत नाही असं म्हणणारे कोणीच नाहीये. आणि 50% तरी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करतात. एवढं अवेअरनेस आता निर्माण झालेलं आहे गव्हर्नमेंट प्रोग्राममुळे. आणि त्यांच्या आरोग्याविषयी असं सांगायचं म्हणजे मी 30 वर्षापूर्वी चंद्रपूरला आले होते, माझी प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यावेळेवरचं त्यांचं आरोग्य आणि आताच्या आरोग्यामध्ये ट्रेमेंडस डिफरन्स आलेला आहे. गव्हर्नमेंटचे व्हेरियस जे प्रोग्राम चालतात त्याच्यामुळे एवढं अवेअरनेस क्रिएट झालेला आहे आणि एवढी गव्हर्नमेंटची मदत मिळते ती लोकांना की त्यांच्या आरोग्यामध्ये ट्रेमेंडस इम्प्रुव्हमेंट झालेला आहे. बरं, आणखी एक मॅडम विचारायचं तुम्हाला की ह्या स्तनदा ज्या माता असतात त्या मातांच्या नेमक्या अडचणी काय असतात? स्तनदा मातांच्या अडचणीमध्ये वैद्यकीय अडचणी म्हणू शकतो आणि सामाजिक अडचणी म्हणू शकतो आपण. बरोबर. वैद्यकीय अडचणीबद्दल मी आता बोलू इच्छित नाही. मेनली मला सामाजिक अडचणीबद्दल बोलायचे आहे. सामाजिक अडचणीमध्ये मी हे सांगू इच्छिते की पुष्कळ वेळा ते पेशंट मला हे सांगते की माझी सासू मला म्हणते की तू पोटभर जेवू नको, तू पोटभर जेवशील तर तुझं त्याचं बाळाचं पोट दुखेल, तू पोटभर पाणी पिऊ नको, जेवढं पाहिजे तेवढं पाणी पिऊ नको, नाहीतर तुझं पोट निघेल. तर माझं हे म्हणणं राहते नाही असं खरं नाहीये. तू पोटभर जेवली नाही तर तुला शक्ती कशी येईल, तू बाळाला कशी पोषील आणि बाळाला दूध कसं मिळेल हे मला समजून सांगावं लागते ते लोकांना. भरपूर पाणी पी, भरपूर जेव असं त्यांच्या फॅमिलीला सुद्धा मला समजून सांगावं लागतं.
आणखीन एक गोष्ट मला सांगायचं आहे, म्हणजे त्यांना हे सांगतात हे खाऊ नको ते खाऊ नको, ह्याच्यानी बाळाचं पोट दुखेल असं म्हणून त्यांचे सासू व त्यांची फॅमिली मेंबर्स त्यांना सांगत असतात. आणि त्याच्याबद्दलही आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं की नाही, असं काही नाही आहे, तिला भरपूर पौष्टिक जेवण सगळं द्या, दूध पाजू नका, दुधाने हे होते असं पुष्कळ गैरसमजुती आहे. म्हणून तुम्ही सामाजिक अडचणींबद्दल सांगितलं. कटके म्हणून तुम्हाला मला विचारायचं वाटतं की वैद्यकीय अशा काय अडचणी असतात त्यांना दूध पाजताना, आणखी कोणत्या अडचणी येऊ शकतात? वैद्यकीय अडचणी सांगायचं म्हणजे त्यांचं मेन म्हणजे त्यांना लॅचिंग असते. म्हणजे ते जसं पेशंटला मी सांगतो तू दूध पाज बाळाला आणि बाळ ओढतच नाही, हे त्यांचं मुख्य अडचण असते. म्हणजे बाळ माझं दूध पकडतच नाही असं त्यांचं म्हणणं असते. आम्हाला खूप त्यांच्या मागे लागावं लागते. त्यांना बसून आम्ही शिकवतो की तू असं बाळाला पकडतो, असं त्याला हे कर. ते मोटिवेशन ते जरुरी आहे. आणि त्यांच्या सासूबाई त्यांच्या सोबत राहणारे लोकांना आम्ही सांगतो की सारखं तिला मोटिवेट करा, तिच्या सोबत बसा आणि तिच्या बाळाला दुधाला लगेच लावा आणि तिला शिकवा. आम्ही पण शिकवतो त्यांना. आणि काही निपल्स मध्ये प्रॉब्लेम्स येतात, निपल्स क्रॅक होतात, हे सगळे अडचणी आहेत. आणि म्हणून कटके म्हणून तुम्हाला काही सांगावंसं वाटत, आणखी कोणत्या अडचणी असू शकतात? नाही, मला असं म्हणायचं आहे की स्तनपान करताना म्हणजे स्त्री तर असते, स्त्री ही कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याच्यामुळे कुटुंबाची मदत असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जे काही अवेअरनेस आहे घरामध्ये, जर बघितलं की घरातली जी मोठी मंडळी आहेत किंवा तिचे स्वतःचे जे पती असतील त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांच्या आहाराकडे किंवा तिच्या आरामाकडे, विश्रांतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि ज्या गैरसमजुती आहेत त्या मला असं वाटतं की त्या काढून टाकल्या पाहिजेत. पण बऱ्याचशा आता अवेअरनेस खूप जागरूकता झालेली आहे, त्याच्यामुळे बरेच जण शास्त्रीय पद्धतीने त्याच्यामध्ये स्तनपानाकडे वळलेले आहेत. तर मला असं वाटतं की आता तेवढासा प्रॉब्लेम नसावा. इंदू मॅडम, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारते की स्तनपानाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत, तर ह्या समाजाचा निकोप असा दृष्टिकोन कसा असायला हवा या स्तनपानाबद्दल, काय सांगाल मॅडम? समाजामध्ये तर आता एवढं अवेअरनेस क्रिएट झालेलं आहे की आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे. समाजाची गव्हर्नमेंटचे एवढे प्रोग्राम चाललेले आहे, त्याच्यामध्ये ते सगळे अवेअर झालेले आहे. आपल्याला हे सांगायची गरज नाही की ब्रेस्ट फीडिंग इज गुड, स्तनपान करणं योग्य आहे, सांगायची गरज नाहीये. पण मला असं समाजाला हे सांगायची इच्छा आहे की त्यांचे हजबंड आणि त्यांची सासू, जे फॅमिली मेनली इमिडिएट फॅमिली असते, ती लोकांनी तिला मदत करावी. बाळाला पोसण्यामध्ये, म्हणजे ती खूप थकून असते, 24 तास बाळाला सांभाळते, रात्री तिचं जागरण होते, दिवसा तिला घरचे कामं करावं लागतात, वर्किंग मदर असेल बाहेर जाऊन कामं करावं लागतात. तर हे लोकांना तिची सासूंनी, तिचे हजबंडनी घर कामामध्ये, बाळाला पोसण्यामध्ये तिची मदत करावी, तिला विश्रांती मिळायला पाहिजे असं त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि तिचे घरचे मेंबर्सनी तिला पौष्टिक पदार्थ बनवून द्यायला पाहिजे खाण्यापिण्यामध्ये. हे मला त्यांच्या सासू लोकांना सांगायचं असते, त्यांच्या हजबंड लोकांना सांगायचं आहे. धन्यवाद इंदूजी, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. मॅडम, दूध व्यवस्थित यावं यासाठी गरोदर असल्यापासूनच कोणते व्यायाम करता येतील का? हो, जर आज आपण बघितलं तर गरोदरपणामध्ये आपण आजकाल मातांना सांगतो की आपण थोडेसे एक्सरसाइज करायला पाहिजे आणि स्वतः ब्रेस्टचं एक्झामिनेशन करणं, बघणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की जे निप्पल्स आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये फ्लॅट निप्पल्स किंवा सपाट जे असतं ते बोंडच नसतं आणि मग त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्या हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर आपण त्यांना सांगू शकतो किंवा की 16 आठवड्यापासून वगैरे ते थोडंसं आपण वर पुल करत गेलं तर ते जशी वाढ होईल, हार्मोन्समुळे छातीचा आकार वाढतो, स्तनाचा आकार वाढतो आणि तसं ते निप्पल वर येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण रिट्रॅक्टेड निप्पल्स म्हणतो. रिट्रॅक्टेड निप्पल्स म्हणजे तो जो निप्पलचा जो भाग आहे तो मध्ये गेलेला असतो आणि तो जर समजा 9 महिन्यानंतर आपण ओढून काढण्यापेक्षा तेव्हापासूनच जर आपण मसाज करून त्याच्या निप्पलच्या बाजूला थोडंसं ओढत गेलं तर त्याच्यामुळे ते एक निप्पल पण चांगल्या व्यवस्थितपणे होईल आणि ब्रेस्टचा पण आकार. आणि इथे जे हाताचे वगैरे जे व्यायाम्स आहेत थोडेसे रिलॅक्सेशनसाठी आपण ते करू शकतो की जेणे कारणाने की म्हणजे तिथे जर समजा स्नायूची वाढ झाली असेल तर ते शिथिलता, तिथला रक्तप्रवाह वगैरे चांगला होऊ शकतो. आणि तुम्ही योगाची हेल्प घेऊ शकता. प्रेग्नन्सीमध्ये खूप चांगलं आहे. चांगलं वॉकिंग करणं फार गरजेचं आहे. एकाच ठिकाणी बसणं टाळलं पाहिजे असं मला वाटतं.
आणि म्हणजे घरच्या घरी थोडासा वेळ दिला तर आपण नक्कीच यावर नक्कीच. मार्ग काढू शकतो. आणखी मॅडम, की हल्ली शासनाने या स्तनदा मातांसाठी 6 महिन्यांची रजा मंजूर केली, तरी सुद्धा ज्या नोकरदार महिला आहेत, नोकरदार ज्या माता आहेत, त्यांनी आपल्या बाळाच्या दुधाच्या वेळा कशा सांभाळायच्या, त्यांनी कशा पद्धतीने नियोजन करता येईल यासाठी? हो, अतिशय चांगला प्रश्न आहे की 6 महिन्यापर्यंत झाली, 3 महिन्यापासून 6 पर्यंत अतिशय चांगला निर्णय आहे गव्हर्नमेंटचा, आपल्याकडे शासनाचा. आणि त्याच्यामुळे जितक्या पण माता आहेत त्यांना आपल्या बाळाला 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करता येतं. पण जर समजा 6 महिन्यानंतर आपल्याला जर समजा नोकरीवर जायचं असेल तर आपण आपल्या बाळाला आपलं दूध काढून ठेवू शकतो. आता दूध काढायचं म्हणजे कसं, आपण थोडासा मसाज करायचं, ते दूध घ्यायचं, पण दूध कुठल्या भांड्यात काढणं फार गरजेचं आहे. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही काढणार आहे ते गरम पाण्यामध्ये ते उकळून घेतलं पाहिजे आणि ते निर्जंतुक केलं पाहिजे आणि ते थंड केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाळासाठी आपल्या दूध साठवू शकता. रूम टेम्परेचरला जर आपण बघितलं तर आपण रूम टेम्परेचरला जवळजवळ 6 ते 7 तास किंवा 8 तास हे चांगल्या पद्धतीने दूध ठेवू शकतो. फ्रीजमध्ये आपण हे जवळजवळ 1 आठवड्यापर्यंत चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो आणि फ्रीजरमध्ये 3 महिने, कोणी म्हणतं 3 ते 6 महिन्यापर्यंत आपण हे ठेवू शकतो. जर समजा आपण आई गेली कामावरती आणि तिने जर दूध काढून ठेवलं तर त्या बाळाला मग घरातलं कुणीही ते दूध पाजवू शकतं. आता नेहमी असे प्रश्न विचारले जातात की मॅडम समजा हे दूध आहे तर मग ह्याला उकळून गरम करायचं का? तर काही करायची गरज नाही. समजा गरम पाण्यामध्ये जर समजा तुम्ही एका वाटीत दूध काढलेले आहे, ती वाटी जर ठेवली ते आपोआप नॉर्मल टेम्परेचरला येतं. फ्रीजमधून काढा, गरम पाण्यामध्ये ठेवा, त्याला उकळायची गरज नाही. जर तुम्ही उकळत बसलात तर त्याच्यामधले जितकी पण विटामिन्स आहेत, जितके पण क्षार आहेत, प्रतिजैविके आहेत, ते नष्ट होण्याचे चान्सेस असतात. तर रूम टेम्परेचरला आणा तुम्ही आणि बाळाला तुम्ही देऊ शकता. बरं, देताना जर समजा सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं पाहिजे, वाटी आणि चमचा हे सुद्धा उकळून घेतलं पाहिजे. किंवा बॉटलचा फिडिंग आपण अलाउड करतच नाहीये. पण जर समजा आई कामावर गेली असेल आणि वाटीन चमच्याने द्यायचं असेल तर ती इव्हन ते वाटी आणि चमचा सुद्धा तो गरम पाण्यामध्ये उकळून घेतला पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित पद्धतीने बाळाला दिलं पाहिजे दूध. तर ह्या पद्धतीने आपण ते त्यांना हे करू शकतो. कार्यक्रमात पुढचा फोन आपल्याला आलेला आहे. शर्मिष्ठा देशपांडे सोलापूरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. सर्वांना नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझा हायपरएमेसिस ग्रॅव्हिड म्हणजे 9 महिने उलट्या होत्या. 9 महिने तर मग मला ब्रेस्ट मिल्क देता आलं नाही माझ्या मुलींना आणि सलाईन घेत होते मी. तर ह्याचं काय कारण असू शकेल आणि म्हणजे आता तर वेळ गेली, काय करता येईल? धन्यवाद शर्मिष्ठाजी तुमच्या प्रश्नाबद्दल. शर्मिष्ठाताई, जर समजा ब्रेस्ट म्हणजे हायपरएमेसिस झाल्यामुळे जर समजा काही हार्मोन्समध्ये जर प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामुळे कदाचित दूध जर समजा नसेल आलं असेल तर मग तर ते ठीक आहे. पण म्हणजे जर समजा दूध येत असेल तर पाजवायला काही हरकत नाही, कारण हायपरएमेसिसमुळे आपण दूध पाजवणे असं कुठेच नाहीये त्याच्यामध्ये. तर तुम्ही दूध येत असेल तर बाळाला आपण पाजवू शकतो असं मला म्हणायचं आहे. आणि दूध पाजवलेलंच खूप चांगलं होईल. म्हणजे हायपरएमेसिस हा काही असा मोठा आजार नाही. समजा उलटी होत असेल तरी काही हरकत नाही, दूध आपण पाजवू शकतो बाळाला. आता मॅडम आपण आहाराकडे वळूया. या स्तनदा मातांचा आहार कसा असायला हवा? आहार जर आपण बघितलं तर हा संतुलित आहार आपण ज्याला म्हणतो तो संतुलित आहार हा महत्वाचा आहे. संतुलित आहारामध्ये आपण जर बघितलं तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे प्रथिने आहेत, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि स्निग्ध पदार्थ याचं बॅलन्स असलं पाहिजे. आणि जर समजा आपल्याला क्षार आणि व्हिटॅमिनसाठी आपण फ्रुट्स खाणं, जे सीझनल फ्रुट्स आहेत ते स्वच्छ धुवून घेऊन खाणं किंवा भाजीपाला यांचं जे आहे सूप करून पिणं म्हणजे ते फार हितावह आहे. आणि त्याच्यानंतर कडधान्य पण खाणं फार गरजेचं आहे. हे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना, नॉन व्हेजिटेरियन जे आहेत तर त्यांनी ते अंडे किंवा दूध, मटण ह्या सगळ्या गोष्टी किंवा फिश हे सगळं ते खाऊ शकतात. पण हा बॅलन्स किंवा संतुलित आहार घेणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस असं वाटतं की तरुण वर्गामध्ये मुली म्हणतात किंवा नाही मॅडम आहार घेतल्याने की माझं खूप वजन वाढेल वगैरे, पण तसं नाही. तर मला असं म्हणायचं आहे की ह्या 2 वर्षामध्ये आपण बाळाची काळजी घेतली पाहिजे. बाळ ही प्रायोरिटी आहे. तर बाळाला जर आपल्याला दूध पाजवायचं असेल तर स्वतःचं जे शरीर आहे ते सक्षम असलं पाहिजे. तर नंतर ते जे वेट आहे ते कमी होतं आणि तुम्ही जर बाळाला दूध पाजवतच राहिलात तर तुमचा बांधाही चांगल्या पद्धतीने सुडोल होतो. त्याच्यामुळे त्याचा एक्स्ट्रा कॅलरीजचा विचार न करता संतुलित आहार घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. चित्रा भोपाळे शहापूरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार चित्राजी. हॅलो. बोला.
मॅडम बोला चित्राजी, प्रश्न विचारा तुमचा. चित्रा गोपाळे बोलते. माझं सिजर झालंय. 3 महिने झालेत. हा, सलग प्रश्न विचारा मॅडम. सिजर झालंय, 3 महिने झालेत माझे. बाळ संपलेलं आहे. माझी छाती आहे ना, एक मोठी आणि एक लहान आहे. दूध बंद झालेलं आहे. धन्यवाद चित्राशी तुमच्या प्रश्नाबद्दल. मॅडम नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. त्यांचं दूध साठून राहतं आणि तो एकाचा आकार मोठा आणि एक लहान असं झालंय, तर काय सांगणार? चित्राजी, म्हणजे आपण बघायला पाहिजे की दूध थांबलेलं आहे की दूध येतं ते. म्हणजे बऱ्याच वेळेस बाळाची आठवण आली किंवा बाळांना बघितलं तरी तिथे दूध येण्याचे जास्त चान्सेस असतात. तर कदाचित जर समजा जिथे आकार वाढलेला आहे तिथं जर दूध साठलं असेल तर, आणि जर समजा आपण पाजू शकत नसाल तर मग आपण डॉक्टरांकडे जाऊन ते एकदा दाखवून घ्या. तिथं दुखतं का ते बघा किंवा एखादी गाठ झालेली आहे का ती बघा. पण एकदा डॉक्टरांकडे, स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन आपण जरा चेक करून घ्या त्याच्यामध्ये. मला असं नाही वाटत की खूप काही घाबरण्यासारखं कारण असावं त्याच्यासाठी. पण जर समजा तसं वाटतच असेल तर आपण एकदा जाऊन दाखवून घेतलेलं योग्य राहील. आणि मॅडम, बाळ आजारी असेल किंवा आई आजारी असेल अशा वेळी स्तनपान करता येईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईनं स्तनपान कधी देऊ नये मुलांना, म्हणजे काय कारण असताना ते टाळायला? जर समजा आई जर समजा आजारी, म्हणजे कशा पद्धतीचं, जर समजा आई सीसीयू मध्ये ऍडमिट असेल, आयसीसीयू मध्ये ऍडमिट असेल किंवा गंभीर स्वरूपाचा जर समजा आजार असेल तर त्यावेळेस आपण ह्युमन मिल्क बँकेकडून जर तिथं जर अवेलेबल असेल त्या हॉस्पिटलमध्ये तर तिथं देऊ शकता. आता कामा हॉस्पिटलमध्ये आहे तर आम्ही ते देतो बाळासाठी. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की साधा ताप आला, सर्दी आहे, फडसं आहे, मग ते विचारतात की पाजवावं की नाही पाजवावं, तर आपण ते निश्चितच पाजवलं पाहिजे. त्यानंतर जर समजा आता कुठल्या केसेसमध्ये पाजवलं नाही पाहिजे तर याच्यामध्ये एक आहे, जर समजा त्या भागाला जर नागिन वगैरे किंवा हार्पिस झाला असेल तर तिथं ते बाळाला तोंड लावणं योग्य नाही, तर दुसऱ्या छातीला आपण ते पाजवू शकतो, ट्रीटमेंट घेऊन परत वाजवू शकतो. आता जर समजा कुष्ठरोग जरी असेल तरी समजा डॅप्सोनच्या गोळ्या चालू असतात, आपण आई बाळाला पाजवू शकते. ट्युबरक्युलोसिस किंवा टीबीच्या आजारामध्ये जर समजा खूप ऍक्टिव्ह असेल आणि तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर बाळालाही प्रोफिलॅक्सिस देता येतं आणि जर समजा ती फेज ऍक्टिव्हची निघून गेली तर ते पाजवू शकतात. आता प्रश्न उरतो तो HIV रुग्णांचा, की त्या रुग्णामध्ये, एड्सच्या रुग्णामध्ये जर आपण जर पाहिलं तर बाळाचे म्हणजे HIVचे जे जंतू आहेत ते बाळाच्या आईच्या दुधातून बाळाकडे जाण्याची शक्यता असते 1 ते 2% जर असं जर आपण बघितलं तर अशा मातांना आपण त्यांना सांगू शकतो किंवा बाळाचं जे आरोग्य आहे ते जपण्यासाठी आईचं दूध महत्वाचं आहे, पण तिथे एक चान्स आहे थोडासा, आपल्याला त्यांना समजून सांगायला पाहिजे. किंवा जर समजा ते म्हणाले की नाही आम्हाला हा पत्करायचंच नाही धोका आणि आम्हाला वरचं दूध द्यायचं असेल, पण हे दोन्ही ऑप्शन देऊन त्यांनी ते ठरवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी ज्या पद्धतीने आहे ते घेतलं पाहिजे दूध. पण साध्या आजारामध्ये आपण म्हणजे बाळाला दूर ठेवणं असं मला वाटतं की योग्य नाहीये. स्तनपान करणं फार गरजेचं देऊ शकतो. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे. स्नेहल जाधव वरळीहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार स्नेहलजी, तुमचा प्रश्न विचारा स्नेहलजी. हा हॅलो मॅम, मी स्नेहल बोलते मुंबईवरून. तर मी प्रेग्नंट होते आता 6 महिन्यापूर्वी मॅम. तेव्हा माझं म्हणजे 3 महिन्याची प्रेग्नंट असताना ट्रीटमेंट करताना ब्लडिंग होत होतं आणि नंतर मी डॉक्टरकडे ट्रीटमेंट केल्यानंतर मला मॅम थायरॉइड झाला. तर बाळाचे ठोके पडत नव्हते व्यवस्थित, चांगली ट्रीटमेंट करून पण. आणि त्यानंतर त्यांनी मला म्हणजे ॲबॉर्शन करायला सांगितलं. मी ॲबॉर्शन केलं तर आता थायरॉइड नॉर्मल आहे, पण नंतर आता प्रेग्नन्सी म्हणजे किंवा काही प्रॉब्लेम होतील का, तर असं हे विचारायचं बाळासाठी, किंवा कधी प्रेग्नन्सी राहू शकते की नाही. धन्यवाद स्नेहाजी तुमच्या प्रश्नाबद्दल. स्नेहा, खूप चांगला प्रश्न आहे. तर तुम्ही चिंता करायला नाही पाहिजे. आजकाल थायरॉइड हा आजार तसा कॉमनचा आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने चान्स घेऊ शकता आणि प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या थायरॉइडच्या ज्या गोळ्या आहेत त्या थायरॉइडच्या डॉक्टरांना, एंडोक्रायनॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनला दाखवून घेऊन कंटिन्यू करू शकता आणि चांगली मुले पण जन्माला येतात. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत नाही आणि नंतरही प्रॉब्लेम येत नाही आणि बाळाला तुम्ही दूधही पाजू शकता. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. हा प्रॉब्लेम फारसा मोठा नाही, पण ट्रीटमेंट गेल्याने बरा होण्यासारखा आहे. बरं मॅडम, आतापर्यंत आपण बाळाच्या आरोग्याबद्दल बोलत होतो, तर ह्या स्तनपानाचा आईच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो की कर्करोग होण्याचा धोका यामुळे कमी होतो असं म्हटलं जातं?
हे जे स्तनपानाचे जे महत्व आहे किंवा फायदे आहेत मातेसाठी इतके चांगले आहेत. आपण आता म्हणतो की अर्ध्या तासापासून डिलिव्हरी झाल्यानंतर आपण आईला म्हणजे आईच्या छातीवरती बाळाला स्तनपानासाठी ठेवतो. तर याचा सगळ्यात महत्वाचा जे आहे तो वर जी आहे ती लवकर पडते, त्याच्यामध्ये अतिरिक्त रक्तस्राव होत नाही आणि दुसरा जो ब्लिडिंग आहे तो प्रॉब्लेम कमी होतो. कारण याच्यामध्ये रिलीज झालेलं जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे त्याच्यामुळे गर्भाशय आकुंचन पावायला फार मदत होते. त्यानंतर डिलिव्हरी नंतर पण जे नॉर्मल स्टेजला इन्व्होल्युशन म्हणतो आपण, तर ते पण गर्भाशयाची पिशवी जी आहे ती चांगल्या ह्याच्याने नॉर्मलला येण्याची प्रोसेस आहे. आणि आपण ज्या एक्स्ट्रा कॅलरीज देतो त्याच्यामध्ये बाळाला फीड करताना वगैरे आणि बाळाला पाजवल्यामुळे जे काही हार्मोनल बॅलन्स येतं त्याच्यामुळे त्या स्त्रीचा जो बांधा आहे तो अतिशय सुडोल आणि चांगला होतो. त्याच्यामुळे बरेच जण विचार करतात असे किंवा तरुण वर्गामध्ये असं असतं की नाही मी दूध पाजवलं तर माझी फिगर खराब होईल किंवा ब्रेस्टची साईज कमी जास्त होईल, तर ते बिलकुल नाहीये. आईचं दूध बाळाला अमृतासारखं आहे आणि आईनी बाळाला दूध देणं किंवा बाळाने आईचं स्तनपान करून घेणं हा त्याचा हक्क आहे, तो आपण अधिकार आहे, तो आपण नाकारला नाही पाहिजे. आणि बऱ्याच गैरसमजुतीमुळे असं आपल्याला वाटतं की नाही आणि म्हणजे त्याच्यामध्ये फायदे होणार नाही तर फिगर खराब होईल, तर ते अतिशय चुकीचं आहे. उलट ती फिगर चांगलं ठेवण्यासाठी त्याची मदत होते असं मला वाटतं. जर आपण नंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे, ओव्हरीचा कॅन्सर आहे, तर ह्या सगळ्या कॅन्सरला सुद्धा ह्याच्यामध्ये ब्रेस्टचा कॅन्सर आहे, हा ज्या माता दूध पाजवतात किंवा स्तनपान देतात त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण हे कमी आहे. त्याच्यामुळे हे मातेला खूप फायदे आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण बाळाला जवळ घेतो तेव्हा आई जी रिलॅक्स असते आणि तिची जे भावनिक तिच्यामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे तिचं मन खूप आनंदी आणि चांगलं राहतं. तर असे भरपूर फायदे आहेत. त्याच्यामुळे स्तनपान करणं असं मला असं वाटतं की एक वरदानच आहे स्त्रियांसाठी. अर्थातच. कार्यक्रमात आणखी एक फोन आपल्याला आलाय. आकाश कांबळे यवतमाळहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार आकाशजी. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा माझ्या पत्नीला सिकलसेल आजार आहे मॅडम. 6 महिने झाले डिलिव्हरीला. आणि म्हणजे बाळाला दूध पाजणं योग्य आहे की नाही सिकलसेल आजारामुळे? धन्यवाद आकाशजी तुमच्या प्रश्नाबद्दल. मॅडम नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करतील. आकाश कांबळे यांनी प्रश्न विचारला होता की अॅनिमिया झालाय त्यांच्या मिसेसला, तर अशा वेळी स्तनपान करणं योग्य आहे का? हो, त्यांच्या मिसेसला सिकल सेल अॅनिमिया आहे आणि सिकल सेल अॅनिमिया जर समजा 6 महिन्यापर्यंत जर स्तनपान केलं असेल त्यांनी बाळाला जर समजा, तर मग ते पुढे हळूहळू ते विनिंग म्हणजे बाळाला विनिंग अन्न देऊन आहारामध्ये शिफ्ट करून थोडं कमी करू शकतो. कारण याच्यामध्ये कसं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं आणि थकल्यासारखं वाटतं, तर मग त्या पद्धतीने ते विन ऑफ करू शकतात म्हणजे बाळासाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जर समजा काही औषधं त्यांना सुरू असतील तर मग ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग त्यांनी ते कंटिन्यू करायचं का नाही ते आपण त्यांना विचारून त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणखी मॅडम की नोकरदार ज्या माता आहेत तर त्यांच्या सोयीसाठी बऱ्याच अशा रुग्णालयांमध्ये कार्यालयांमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना केली, तर त्याला प्रतिसाद कसा आहे? हो, मला असं वाटतं की ते फार योग्य आहे. कारण काय बाळाला स्तनपान करणं हे मातेचं म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे ती. आणि जर समजा तिथे जर हिरकणी कक्ष असेल तर तिच्या सुट्टीच्या किंवा 2-3 तासाच्या वेळामध्ये 10-15 मिनिट त्या जाऊन बाळाला एक अर्ध्या तासासाठी त्या पाजवू शकतात आणि ही चांगली संकल्पना आहे. आणि मला असं वाटतं जवळपास बाळाने त्या तिथे राहत असतील तर ते करणं फार योग्यतेचंच आहे असं मला वाटतं आणि चांगला स्तुत्य उपक्रम आहे तो. आणखी म्हणून ब्रा वापरण्याबद्दलही अनेक गैरसमजुती आहेत की स्तनपानादरम्यान वापरू नये, तसं पूर्वीच्या बायका असं म्हटलं जातं. तर हल्ली नर्सिंग ब्रा उपलब्ध आहेत, तर अशा या स्तनदा मातांना त्याचा काय फायदा होऊ शकतो? हो, बऱ्याच वेळेस काय होतं की ज्या रुटीन ज्या ब्राज असतात की त्याच्यामध्ये ते काढणं आणि घालणं जरा हे असतं, पण जर नर्सिंग ब्रा बघितल्या तर त्या वरून ओपन केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते पाजवता येतं म्हणजे. तर पण जर समजा असं म्हणजे सपोर्ट देण्यासाठी जर नर्सिंग ब्रा वापरल्या तर त्या चांगल्याच आहेत. पण असं काही कुठल्या वापराव्यात आणि कुठल्या नाही वापराव्यात हे फारसं म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं फार हे असेल म्हणून त्याच्यामध्ये. पण नर्सिंग ब्रा ह्या इझी आहेत ओपन करायला, तर ज्यांना कुणाला हवा असेल तर त्यांनी त्या ब्रा वापरून मग बाळाला स्तनपान देऊन मग परत सपोर्ट देऊ शकतो आपण. पण असं म्हटलं जातं की साधारणपणे 2 मुलांमध्ये 3 वर्षांचं अंतर असायला हवं, पण कधी कधी एक बाळ अंगावर पीत असेल आणि दुसरं बाळ पोटात असेल, अशाही केसेस असतात. तर अशा केसेसमध्ये मग ती आई बाळाला स्तनपान देणं थांबवते,
तर अशा केसेसमध्ये काय करता येईल? नाही, मला असं वाटतं की जर समजा 3 वर्षाचं अंतर ह्याच्यासाठी असतं की जे शरीरामधले जे बदल आहेत ते नॉर्मल पूर्ववत येण्यासाठी 3 वर्ष लागतात आणि ती परत दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी सक्षम होते. पण जर समजा अनावधानाने राहिलंच असेल तर याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की 6 महिन्यापर्यंत तरी तुम्ही द्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू विनप करा. एकदम स्टॉप करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. थोडं पाजवलं तर काही फारसा फरक नाही पडत त्यामध्ये. बरं, आणखी एक मॅडम आपण आता वेगळ्या मुद्द्याकडे एक वळूया की आई होण्यासाठी नेमकं कोणतं वय योग्य आहे? की हल्ली करिअरमुळे म्हणा की लग्नाचंच वय आपलं वाढत चाललंय, लग्न करणंच लांबणीवर आणि मग पर्यायाने आई होणं ही लांबणीवर पडतं. तर नोकरी सगळं सांभाळून ह्याचं नियोजन महिलांनी कशा पद्धतीने करायला हवं? मला असं वाटतं की आपण रिप्रोडक्टिव्ह जे एज म्हणतो समजा, तर ते 22 वर्षापासून ते जवळजवळ एक आई होण्यासाठी 27-28 वर्षाचं जे वय आहे, म्हणजे 26च तुम्ही पकडा की म्हणजे हे चांगलं फर्टिलिटी पिरियड म्हणतात. पण आज आपण बघतो की खूप मुली शिकता आहेत, करिअर असतं त्यांचं, सगळं खूप असतं. तर मला एकच सल्ला द्यायचा आहे त्यांना की जेव्हा लग्न झालेलं आहे तेव्हा तुम्ही मग नंतर फॅमिली प्लॅनिंग करत नाही बसलं पाहिजे. मग प्रायोरिटी आपण त्यांच्याकडे, कारण एकदा शिक्षण संपलं की मग त्या करिअरसाठी 4-5 वर्ष थांबतात. मग त्याच्यासाठी आपण म्हणजे पाळणा लांबण्यासारख्या गोळ्या घेतो आपण, तर ते नाही करायला पाहिजे. जेव्हा लग्न झालं 26-27व्या वर्षी जर उशिराच झाला असेल तर मग आपण निश्चितच पहिल्यांदा प्रेग्नन्सी ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जास्त थांबण्यात काही अर्थ नसतो. आणखी एक तुम्ही मुद्दा या ठिकाणी खूप छान मांडला मॅडम की ह्या ज्या लांबणीसाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात याचा कशा पद्धतीने म्हणजे दुष्परिणाम होऊ शकतो? म्हणजे महिलांच्या आरोग्यावर काही याचा दुष्परिणाम होतो का? नाही, ह्या ज्या लांबणीसाठी ज्या म्हणजे कुटुंब नियोजनासाठी ज्या गोळ्या आहेत, गर्भनिरोधक गोळ्या आहेत, त्या तुम्ही वापरू शकता आणि आता खूप चांगल्या पद्धतीच्या गोळ्या आहेत, लो डोस पिल्स आहेत, तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. पण सर्रासच खूप जर उपयोग केलं 10 वर्षाच्या नंतर वगैरे खूप करत बसलं तर मग त्याच्यामध्ये थोडंसं ते हार्मोन्सचे दुष्परिणाम होणं किंवा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होणं हे साहजिकच आहे. आणि म्हणून की आई आणि मुलांचे बंध घट्ट होण्यासाठी, त्यांची भावनिक जवळण्यासाठी हे स्तनपान अतिशय महत्वाचं आहे. तर ह्या स्तनपानाचा ह्या बाळाच्या आणि आईच्या मानसिकतेवर कशा पद्धतीने परिणाम होत असतो? हो, आता मी 2 गोष्टी सांगू इच्छिते की जेव्हा आपण स्तनपान, आता ही जर स्लाइड बघितली आपण तर ते हा स्तनपानामध्ये जे आईचं जे दूध आहे ते अमृतासारखं आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं की जुलाब, दमा, श्वसनाचे विकार, जंतुदोष, कुपोषण ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्यामध्ये आरोग्यदायी आहे हे दूध जे आहे. कारण याच्यामध्ये फार महत्वाचे जे प्रतिजैविके आहेत, त्याच्यानंतर आपण बघितलं तर ते व्हिटॅमिन्स, मिनरल सगळं आहे, म्हणजे संपूर्ण आहार आहे. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आईची जी बाळाची जी जवळक आहे त्याच्यामुळे आज आपण बघतो की जगामध्ये बुद्ध्यांक किंवा आयक्यू आणि इमोशनल कोशंट किंवा हा भावनेचा जो आयक्यू आहे तो आई आणि मुलांसाठी पण चांगल्या पद्धतीने वाढलेला असतो. आणि अशी मुलं जी आहेत ती आयुष्यामध्ये त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने ते आयुष्याला फेस करू शकतात, यशस्वी होतात. त्याच्यामुळे आई आणि मुलामधले जे बंध आहेत, स्नेहाचे, प्रेमाचे जे बंध आहेत ते तिथे स्तनपान केल्याने खूप चांगल्या पद्धतीने ते एकमेकांना जोडले जातात. आणि ही निसर्गाची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे की जी आपण ठेवली पाहिजे चालू, स्तनपान केलं पाहिजे. पण जाता अगदी थोडक्यात तुम्हाला विचारते की स्तनपानाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत, तर समाजाचा हा स्तनपानाबद्दल हा दृष्टिकोन कसा असायला हवा? अगदी थोडक्यात काय सांगाल मॅडम? हो, मला असं म्हणायचं आहे की स्तनपान हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. जितक्याही गैरसमजुती आहेत की समजा पहिल्या 72 तासातलं हे चटकणीचं दूध आहे ते आपण लक्षात नाही दिलं पाहिजे. त्यानंतर आईला जे आहे पोषक आहार दिला पाहिजे. त्याच्यानंतर तिची मानसिक स्थिती आपण सांभाळून घेतली पाहिजे, तिला आनंदी ठेवलं पाहिजे आणि तिला आराम सुद्धा करण्यासाठी दिलं पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये ही सगळी त्यांच्या पतीची, कुटुंबाची पण जबाबदारी आहे. आणि आज बघितलं स्तनपान केल्यामुळे जरी आपण पाहिलं तर राष्ट्राचं आणि समाजाचं पण खूप फायदे आहेत त्याच्यामध्ये की म्हणजे फायनान्शियल आहेत, आरोग्य चांगलं होतं, लहान मुलामुळे मृत्यूदर कमी होतो आणि दोन्हीमध्ये स्पेसिंग कमी होतं, पॉप्युलेशन कंट्रोलला पण मदत होते. ही सगळी फायदे आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजाची आणि आपली ही सगळी सर्वांची जबाबदारी आहे की त्या मातेला आनंदी ठेवणं, निरोगी ठेवणं आणि तिचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करणं. अतिशय महत्वाचा संदेश मॅडमने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की या स्तनपानाबद्दल जनजागृती होत असतानाच आईची मानसिकता समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे, आईला आनंदी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आपला उद्याच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो आता आपण पाहूया. आपल्या उद्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि यावर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत भीमराव बाळासाहेब पाटोळे आणि प्राध्यापक शशिकांत सोनावणे.
आपला आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवाल. त्यासाठी जे माध्यम आहे ती याप्रमाणे. आपला फेसबुकचा ॲड्रेस आहे www.facebook.com/sakhisayadri.td. जीमेलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्यासाठी आपला पत्ता आहे sakhisayadri@gmail.com. आपला आजचा कार्यक्रम आणि याआधीचे कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबला भेट देऊ शकता. त्यासाठी जे माध्यम आहे ते www.youtube.com/sakhisayadri. ट्विटरच्या माध्यमातूनही तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. @DD सह्याद्री हा असा पत्ता आहे. मॅडम, आज या ठिकाणी तुम्ही आलात, स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती आहेत, स्तनपानाचं महत्त्व, या सगळ्याची माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. तुम्हीही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.